गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडिया आणि काही न्यूज चॅनलवर एकच गोंधळ एल-आय-सी धोक्यात आहे. राजेश एक्सपोर्टने एल-आय-सीचे 15 लाख कोटी बुडवले. पण खरंच एल-आय-सी बुडाली का? की हा फक्त टी-आर-पीसाठी आणि व्ह्यूसाठी रचलेला अवास्तव बातमींचा खेळ आहे? सत्य जाणून घेऊया. गोंधळ नेमका कुठे झाला? 15 लाख कोटी की 350 कोटी? सोशल मीडियावर असे दाखवले जात आहे की एल-आय-सीचे 15 लाख कोटी राजेश एक्सपोर्टमुळे बुडाले. सत्य काय आहे? एल-आय-सीची प्रत्यक्ष इन्व्हेस्टमेंट 350 कोटी रुपये आहे. 15 लाख कोटीचा घोटाळा हा राजेश एक्सपोर्टने स्वतःच्या महसूल आणि आकडेवारीत केलेला आहे. एल-आय-सीने त्यात तेवढे गुंतवलेले नव्हते. एल-आय-सीकडे फक्त या कंपनीचे 10.80% शेअर्स आहेत. एल-आय-सीची ॲसेट 57 लाख करोडपेक्षा जास्त आहे. 57 लाख करोड समुद्रात 350 करोड म्हणजे समुद्रातील एक थेंब होईल. एखाद्या व्यक्तीच्या खात्यात 57,000 असतील आणि त्याचे ₹3.5 हरवले तर तो भिकारी होतो का? एल-आय-सीसाठी ही परिस्थिती तंतोतंत अशीच आहे. एल-आय-सीने अजून हे शेअर विकलेले नाही. काही दिवसापूर्वी अदानी, अंबानी आणि ओ-एन-जी-सी, आय-डी-बी-आय मधील गुंतवणुकीबाबत अशीच बातमी पसरवली गेली होती. पण आज त्यातून सर्वात जास्त फायदा घेणारी आपलीच संस्था आहे. एल-आय-सी सध्या प्रचंड फायद्यात आहे. मागील क्वार्टरमध्ये 23,420 कोटी निव्वळ नफा एल-आय-सीने कमावलेला आहे. एस-बी-आय आणि एच-डी-एफ-सी पेक्षाही जास्त आहे तो. एल-आय-सीचे इन्व्हेस्टमेंट असेट अलोकेशन तुम्हाला माहिती आहे का? एल-आय-सी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे जी-सेक बॉन्डमध्ये 45 ते 55% इन्व्हेस्टमेंट करते. स्टेट डेव्हलपमेंट लोन म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला लोन 10 ते 15% पर्यंत देत असते. कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि डिबेंचर्स यामध्ये एल-आय-सी 20 ते 25% इन्व्हेस्टमेंट करत असते. इक्विटीज आणि शेअर्समध्ये बघितले तर फक्त 15 ते 20% इन्व्हेस्टमेंट एल-आय-सी करते. पॉलिसी धारकांचे पैसे 100% सुरक्षित आहे. कोणताही धोका नाही. सेबीची कारवाई राजेश एक्सपोर्टवर आहे, एल-आय-सीवर नाही.